अल्पवयीन मुलीच्या लॉज प्रवेश प्रकरणी संताप, इस्पुर्ली पोलिसांकडे शिवसेना आणि युवा सेनेचे निवेदन, कठोर कारवाईची मागणी. सीसीटीव्ही फुटेज, ग्राहक नोंदवही आणि लॉज व्यवस्थापनाची चौकशी करण्याची मागणी. दोषींना पाठीशी घालणाऱ्यांनाही शिक्षा करण्याचा इशारा. कोल्हापूर प्रतिनिधी. अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये प्रवेश दिल्याच्या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. शिवसेना करवीर तालुका अध्यक्ष अक्षय कांबळे आणि शिवसेना दक्षिण विधानसभा प्रमुख युवा सेना अथर्व नागवेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून अशा घटनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना कोणतीही माफी देऊ नये, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. निवेदनात संबंधित लॉजमध्ये मुलीला प्रवेश देताना तिच्या वयाची पडताळणी करण्यात आली होती का, ग्राहक नोंदवहीत योग्य नोंदी आहेत का आणि शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज, ग्राहक नोंदवही व इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करून तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी ही मागणी करण्यात आली. याशिवाय लॉज मालक, व्यवस्थापक, कर्मचारी किंवा या प्रकरणाशी संबंधित अन्य कोणाचीही भूमिका आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरातील सर्व लॉज आणि हॉटेल्सची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून इस्पुर्ली पोलिसांकडून या प्रकरणात कोणती ठोस कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी दक्षिण शहर प्रमुख रघु भावे, उपशहर प्रमुख सोहम पाटील, ऋतुराज अतिग्रे, प्रज्वल जाधव तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.